हॅलो एव्हरीवन. आज आपण इथे FY BComचा फायनल अकाउंट्स हा टॉपिक आपण स्टार्ट करत आहोत. तर या आधीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला फायनल अकाउंटचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे आणि यामध्ये त्याचा फॉर्मॅट सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. तर आता आपण या लेक्चरमध्ये डायरेक्टली आपण प्रॉब्लेम बघणार आहोत. तर फायनल अकाउंट तुम्ही 11th-12th ला सुद्धा लर्न केलं आणि आता सुद्धा तुम्हाला फायनल अकाउंट आहे. तर या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे, तर या आधीचं जे फायनल अकाउंट होतं त्यामध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट असं आपलं स्ट्रक्चर होतं. आणि आता जे तुम्हाला फायनल अकाउंट आहे त्याच्यामध्ये एक ऍडिशनल अकाउंट तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे आणि ते आहे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट आपण कशासाठी तयार करणार आहोत, तर ट्रेडिंगला आपण फॅक्टरीशी रिलेटेड जे एक्सपेन्सेस आहेत म्हणजे डायरेक्ट वेजेस असतील, लेबर असतील किंवा वर्क इन प्रोसेस असेल, हे सगळे किंवा रॉ मटेरियल, हे सगळे एक्सपेन्सेस किंवा इन्कम जे आहे ते आपण कुठे घेत होतो, ट्रेडिंग अकाउंटला. मात्र आता आपण या फायनल अकाउंटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट हे आपण सेपरेट प्रिपेअर करत असल्यामुळे जे फॅक्टरीशी रिलेटेड आहेत, जे तुमचे एक्सपेन्सेस किंवा इन्कम आहेत ते सगळे येणार आहेत मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला. मग ट्रेडिंग अकाउंटला आपण फिनिश्ड गुड्स, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, इनवर्ड, आउटवर्ड, सेल्स हे आपले येणार आहेत, ते ट्रेडिंगला येणार आहे. आणि असं डिफरन्स नाहीये, फक्त तुम्हाला इथे थोडेसे एक्सपेन्सेस आणि इन्कम त्यांनी क्लासिफाय केलेले आहेत की ट्रेडिंगला जे आपण एकत्र घेत होतो ते इथे मॅन्युफॅक्चरिंगला घ्यायचे आहेत फॅक्टरीशी रिलेटेड, आणि जे अदर सेल्सशी रिलेटेड आहेत ते आपण ट्रेडिंगमध्ये घेणार आहोत. हा एवढाच डिफरन्स आहे. आणि जे स्टुडंट नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. तर आपण डायरेक्टली आता इथे प्रॉब्लेम मी तुम्हाला रीड करून दाखवते. हा मी तुम्हाला रिसेंटली आलेला प्रॉब्लेम घेतलेला आहे. मार्च 2018 ला प्रॉब्लेम हा आलेला आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मिस्टर भोलानाथ, प्रिपेअर मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2016 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. इथे आता तुम्हाला भोलानाथचं ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. इथे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. हे ट्रायल बॅलन्स दिलेला आहे तो मी तुम्हाला एक्सप्लेन करत नाहीये, कारण ट्रायल बॅलन्स हा जसा आपला आधीच्या फायनल अकाउंटमध्ये असतो तसाच सेम टू सेम इथे आहे. फक्त आपण फर्दर इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर ती काय दिलेली आहे ती आपण बघूयात. फर्स्ट दिलेला आहे क्लोजिंग स्टॉक ॲज ऑन 31st March 2016 वॉज, म्हणजे आपल्याला क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. तर तो कोणकोणता दिलेला आहे, रॉ मटेरियल्स दिलेला आहे 24,000, वर्क इन प्रोग्रेस दिलेला आहे 8,000, फिनिश्ड गुड्स दिलेला आहे 20,000, डेप्रिसिएशन दिलेला आहे मशिनरीचं 10% आणि फर्निचरचं 10%, फिनिश्ड गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स अमाऊंट ₹8,000. 8,000 रुपीजचा आपण फिनिश्ड गुड्स हे फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. वेअर नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स, पण ते बुक्समध्ये रेकॉर्ड केलेलं नाहीये असं. नेक्स्ट आपल्याला प्रोव्हाइड RDD @ 5% ऑन डेटर. डेटर्सवरती आपण 5% RDDची प्रोव्हिजन केलेली आहे. तर आता आपण सॉल्व्ह करूया हा प्रॉब्लेम. इथे बघा, मी तुम्हाला जे स्ट्रक्चर आपलं फायनल अकाउंटचा जो फॉर्मॅट आहे तो मी इथे ड्रॉ करून घेतलेला आहे, कारण याच्यामुळे पुन्हा आपला व्हिडिओ खूप लेंथी व्हायला नको म्हणून. हेडिंग दिलेला आहे इन द बुक्स ऑफ भोलानाथ, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2016, पर्टिक्युलर्स रुपीज, पर्टिक्युलर रुपीज. आता फर्स्टली आपण इथे घेऊयात टू ओपनिंग स्टॉक, आणि त्यामध्ये आपण घेणार आहोत रॉ मटेरियल. आता रॉ मटेरियलचा आपल्याला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 16,000. हा इनरला घेऊयात कारण इथे पुन्हा आपल्याला परचेसेस ऍड करायचे आहेत. नेक्स्ट ऍड परचेसेस ऑफ रॉ मटेरियल, 2,70,000. 2,70,000. आता या दोन्हींची आपण टोटल करून घेऊया इनरलाच. ती येणार आहे 2,86,000.
नेक्स्ट लेस क्लोजिंग स्टॉक. लेस क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकमध्ये रॉ मटेरियल. रॉ मटेरियलचा 24,000. तर क्लोजिंग स्टॉक आपण वरची जी आपली टोटल आली आहे त्याच्यामधून आपण ही टोटल आहे ती मायनस करणार आहोत आणि मग येणार आहे आपली 2,62,000. 2,62,000. नेक्स्ट आता ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक. आता हा कोणता ओपनिंग स्टॉक, तर हा आहे वर्क इन प्रोग्रेसचा ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक मी इथे शॉर्ट मध्ये लिहिते WIP आणि तो आपल्याला दिलेला आहे 3,000. तो आपण डायरेक्टली आउटरलाच घेणार आहोत. 3,000 दिलेला आहे. नेक्स्ट कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड दिलेले आहेत आपल्याला 6,000. 6,000. नेक्स्ट डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस. 48,000. 48,000. आता इथं आपण जर काही मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट प्रिपेअर करत नसतो तर हे सगळेच आयटम आपण कुठे घेतले असते, ट्रेडिंग अकाउंटला. फॅक्टरी मॅनेजर सॅलरी. आता फॅक्टरीच्या मॅनेजरची सॅलरी आहे म्हणून आपण ती कुठे घेणार आहोत, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला. फॅक्टरी मॅनेजर सॅलरी आणि ती येणार आहे 7,000 आपल्याला इथं दिलेली आहे. नेक्स्ट डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. बघा इतर वेळेला आपण डेप्रिसिएशन कुठे घेतो, प्रॉफिट अँड लॉस मध्ये, पण इथे आपण कुठे घेणार आहोत, कारण मशिनरी ही आपण कुठे यूज करतो, फॅक्टरीमध्ये. फॅक्टरीशी रिलेटेड आहे म्हणून आपण इथे मशिनरीचं फक्त डेप्रिसिएशन घेतलेलं आहे. आपल्याला 2 डेप्रिसिएशन सांगितलेले आहेत, एक मशिनरी आणि दुसरं 70,000. त्याच्यावरती 10% 7,000 येणार आहे आपलं. आणि इथे बाय क्लोजिंग स्टॉक. तो येणार आहे WIP चा फक्त आणि तो दिलेला आहे आपल्याला 8,000 दिलेला आहे ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये इथे. आणि आता आपलं यामधले आयटम सगळे संपलेले आहेत म्हणून आपण टोटल करून घेऊयात. तर इथे फक्त 8,000 एवढीच येते आणि इकडे टोटल येते 3,76,000. या डिफरन्स कुठे येणार आहे, इथे येणार आहे. त्याला आपण काय म्हणणार आहोत, बाय ट्रेडिंग अकाउंट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ट्रान्सफर्ड. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ट्रान्सफर्ड असं आपण म्हणणार आहोत. ती अमाऊंट येते 3,68,000. ओके. आता हे झालं आपलं मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. आता नेक्स्ट याच्याच पुढे मी प्रिपेअर करणार आहे ट्रेडिंग अकाउंट. तुम्ही सेपरेट पण करू शकता किंवा असं सुद्धा याच्याच पुढे सुद्धा घेऊ शकता. आता फर्स्टली आपण काय घेणार आहोत ट्रेडिंग अकाउंटमध्ये, ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आपल्याला फिनिश्ड गुड. हा कोणता घेणार आपण, फिनिश्ड गुड्सचा. फिनिश्ड गुड्स आणि तो येणार आहे 18,000. नेक्स्ट आपण घेणार मॅन्युफॅक्चरिंग कडून आपण ही ट्रान्सफर केलेले अमाऊंट घेणार आहोत, जो आपला डिफरन्स आलेला आहे तो 2
टू मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट ते येणार आहे 3,68,000 अमाऊंट येणार आहे. नेक्स्ट आता याच्यानंतर आणखी काही नाहीये. बाय सेल्स घेणार आपण इकडे. बाय सेल्स आणि सेल्स आपल्याला दिलेले आहेत 4,60,000. ओके, इथे दिलेलं आहे सेल आपल्याला. नेक्स्ट बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड. गुड्स डिस्ट्रीब्युटेड 8,000. हा फ्री सॅम्पलचा गुड्स फ्री सॅम्पल म्हणून इथे फ्री सॅम्पल. नेक्स्ट बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिलेला आहे 20,000. आणि आता आपण टोटल करणार आहोत आणि ती टोटल येते 4,88,000. इकडे येते आपली टोटल 4,88,000 अशी. आणि इकडे डिफरन्स येणार आहे आपला टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा टू जीपी, टू ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर्ड असं म्हणूयात. आणि ती अमाऊंट येते 1,02,000. आता नेक्स्ट आधी आपण हा जो जीपे आहे तो इकडे ट्रान्सफर करून घेऊया. आता याच्याच नेक्स्ट मी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा घेणार आहे. तुम्ही सेपरेट घेणार तर तसं सेपरेट सुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण मी हे ह्याच्याच नेक्स्ट घेणार आहे. फर्स्ट बघा बाय ट्रेडिंग अकाउंट बाय जीपी म्हणूया आपण. ग्रॉस प्रॉफिट 1,02,000 एवढा येणार आहे. आणि आता इथे आपल्याला काय काय एक्सपेन्सेस दिले आहेत बघा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण याआधी घेत होतो तसंच घेणार आहोत. सेल्समॅन सॅलरी 36,000. नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 25,000. नेक्स्ट न्यू रिझर्व न्यू आरडीडी म्हणा. आरडीडी आपल्याला 5% सांगितलेली आहे. डेटर्स आहेत आपले 50,000. मग 5% येणार आहे 2,500. नेक्स्ट डेप्रिसिएशन. आता आधीच्या आपण फायनल अकाउंटमध्ये डेप्रिसिएशन हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच घेत होतो, मशिनरीचं पण आणि ह्याचं फर्निचरचं सुद्धा. पण आता आपण मशिनरीचं घेतलेलं आहे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, मग इथे फक्त घेणार आहोत फर्निचरचं. आणि ते येणार आहे 500, कारण 5,000 एवढी आपल्याला अमाऊंट दिलेली आहे. आणि ॲडव्हर्टाइजमेंट टू ॲडव्हर्टाइजमेंट 8,000. आणि नेक्स्ट आता संपलेले आहेत आपले एक्सपेन्सेस. आणि आता आपण करणार आहोत त्याची टोटल. आणि ती टोटल येणार आहे इकडे 1,02,000. इथे सुद्धा 1,02,000. आणि म्हणून इकडे डिफरन्स येतोय आपला डेबिटला, म्हणजेच तो आपला आला नेट प्रॉफिट. आणि तो येतोय 30,000. ओके, आता तुम्हाला समजलं असेल की आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रेग्युलर आणि याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते. आणि हा आपला फॉर्मॅट रेडी झालेला आहे. याला आपण आता हेड देऊया. बॅलन्स शीट.
as on 31st March 2016. Liabilities rupees, assets rupees and rupees. Capital ते अमाऊंट आपल्याला दिलेले आहे 1,70,000. ते इनरला घेऊयात आपण 1,70,000, कारण याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा असतो प्रॉफिट, नेट प्रॉफिट. ॲड NP तो आलेला आपला 30,000. आणि आता आपला ॲसेट्स काय काय आहे तर मशिनरी एक दिलेली आहे आपल्याला. मशिनरी 70,000. त्याच्यावरती डेप्रिसिएशन आहे, लेस डेप्रिसिएशन करणार आहोत आपण 7,000. याची अमाऊंट येणार आहे 63,000. ते आउटरला घेऊयात. नेक्स्ट फर्निचर आहे 5,000. तिथे सुद्धा आपण लेस डेप्रिसिएशन करणार आहोत 500. मग त्याची अमाऊंट येणार आहे आपल्याला 4,500. नेक्स्ट डेटर्स दिलेले आहेत आपल्याला 50,000. त्याच्यावरती आपल्याला RDD आपण घेतलेली आहे प्रोव्हिजन 5,000. RDD 5%. ती येणार आहे 2,500 एवढी आली, आपण मागाशी बघितली. आणि म्हणून इथे आउटरला येणार आहे 47,500. नेक्स्ट क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिलेला आहे 24,000. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला दिलेला आहे रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक. इथे रॉ मटेरियल म्हणूया आपण, रॉ मटेरियल क्लोजिंग स्टॉक, रॉ मटेरियल. नेक्स्ट क्लोजिंग स्टॉक WIPचा आपल्याला 8,000 एवढा आपल्याला दिलेला आहे. नेक्स्ट घेणार आपण क्लोजिंग स्टॉक फिनिश्ड गुड्स आणि तो दिलेला आहे आपल्याला 20,000. अँड लास्ट कॅश ॲट बँक 10,000 आपल्याला दिलेला आहे. आणि टॅली होते का बघूया. तर इथे 1,70,000 अँड 30,000 याची आपण टोटल घेऊयात. आउटरला 1,47,000. आणखी काय राहिलं तर आपले राहिले क्रेडिटर्स. मग इथे घेणार आपण क्रेडिटर्स दिलेले आहेत आपल्याला 30,000. आणि मग आपली टोटल येते 1,77,000. आणि इकडे सुद्धा येते 1,77,000. आपली बॅलन्स शीट ही अशी टॅली झालेली आहे. तर असा हा अगदी मायनर डिफरन्स आहे, तो तुम्ही थोडासा लक्षात घ्या. आणि म्हणजे कोणते एक्सपेन्सेस आणि कोणते इन्कम आपण मॅन्युफॅक्चरिंगला घेणार एवढं तुम्ही लक्षात ठेवलात तर तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला अगदी इझी जातील. आणि हा रिसेंट प्रॉब्लेम आहे. आता या प्रॉब्लेमवरून तुमच्या लक्षात येईल की प्रॉब्लेम किती इझी आहेत ते, आणि एक्झामलाही किती इझी प्रॉब्लेम विचारले जातात ते. तर थँक्यू सो मच. याच्यावरती आणखी एखादा प्रॉब्लेम घेऊयात आपण. आणि पुन्हा एकदा सांगेन, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
आणि कॉपरेट करा. थँक्यू.